कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मवर्ष सध्या चालू आहे, म्हणजे 750वं जन्मवर्ष आहे। आणि या जन्मवर्षाच्या निमित्ताने आपण दिनांक 3 मे ते दिनांक 10 मे 2025 या कालावधीमध्ये आळंदी नगरीमध्ये भव्य असा हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे। हा कीर्तन महोत्सव हरिनाम सप्ताह हा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची म्हणजे माऊली संस्थान आणि समस्त आळंदी ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे। या संपूर्ण महोत्सवामध्ये सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 11 पर्यंत असे वेगवेगळे कार्यक्रम, आध्यात्मिक आणि सांप्रदायिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत, संपन्न होणार आहेत। सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वरी पारायण असणार आहे, सकाळी 6 ते 10। त्याच्यानंतर सकाळचं कीर्तन असणार आहे, ते बहुतेक करून फडकरी आणि मानकरी लोकांचं असणार आहे। नंतर कीर्तन झाल्यावर भोजन प्रसाद असेल। भोजन प्रसाद झाल्यानंतर दुपारी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्रकथन 3 दिवस, जगद्गुरू तुकाराम महाराजांचं चरित्रकथन 3 दिवस आणि 1-1.5 दिवस हे नामदेवरायांचं चरित्रकथन, असे 3 कथांचा एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे। नंतर दुपारी प्रवचन सेवा असेल। प्रवचन झालं की हरिपाठ आहे, हरिपाठ झालं की रात्रीची कीर्तन सेवा आणि त्याच्यानंतर शेवटी संगीत भजन आणि भारुड असा भरगच्च कार्यक्रम रात्री 11 पर्यंत असणार आहे। साधारण किती लोकांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि किती लोक येण्याची संभावना या कार्यक्रमामध्ये? या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणासाठी साधारणपणे 10 ते 15 हजार लोक या ठिकाणी उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे आणि कीर्तनासाठी त्याच्यापेक्षा जास्ती म्हणजे साधारण 15 ते 20 हजार लोक। व्यवस्था असेल, कायदा सुव्यवस्था असेल, याबाबत काय व्यवस्था? नगर परिषदे जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी भरपूर असं सहकार्य आम्हाला या ठिकाणी देऊ केलेलं आहे। या सहकार्यामध्ये प्रामुख्याने जे लोक राहणार आहेत तर त्यांच्यासाठी आपण हा जो सभामंडप आहे किंवा कार्यक्रमाचा मंडप आहे, या कार्यक्रमाच्या मंडपाच्या शेजारी लगतच भोजन मंडप आणि त्याच्या लगत एक मोठा भव्य असा निवासासाठी मंडप केलेला आहे। या मंडपामध्ये साधारणपणे 4 ते 5 हजार लोक राहतील अशी व्यवस्था आहे। फॅन, कूलर्स वगैरे सगळी व्यवस्था आहे। लॉकरची व्यवस्था असणार आहे आणि जे भाविक आहेत त्यांच्यासाठी शॉवर्स या ठिकाणी उभे केलेले आहेत। महिलांच्यासाठी कंपार्टमेंट असणारे स्वतंत्र असे स्नानगृह या ठिकाणी प्रशासन उभं करत आहे। त्याचबरोबर इथे ज्या आळंदीमध्ये संस्था आहेत वेगवेगळ्या आणि त्यांच्या धर्मशाळा आहेत, तर त्या धर्मशाळांना आपण विनंती करून प्रत्येक धर्मशाळेतल्या काही खोल्या या कार्यक्रमासाठी आरक्षित करून ठेवाव्यात अशी आपण त्यांना विनंती केली आणि त्यांनी त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे त्याही खोल्या आपल्याला भाविकांना राहण्यासाठी मिळणार आहेत। शेवटचा प्रश्न आहे की एवढा आगळा वेगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि काय नेमकं तुम्ही सर्व वारकरी संप्रदायाच्या भाविकांना आवाहन करणार आहे? हा खरोखरच आगळा वेगळा सोहळा आहे, कारण 750वं माऊलींचं जन्मवर्ष आपण साजरं करतो आहे आणि प्रत्येक याला सांख्यशास्त्राप्रमाणे संख्येला फार महत्त्व असतं किंवा त्या आकड्यांना फार महत्त्व असतं। आज 750वा जो सोहळा साजरा होतो आहे, आपल्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा सोहळा असणार आहे, कारण 50 वर्षांनी काय होईल आपल्याला माहीत नाही। त्या दृष्टिकोनातून माऊलींची सेवा करायची आणि माऊलींनी जे आपल्याला सारस्वताचं भांडार उभं करून दिलेलं आहे त्यायोगे महाराष्ट्राची सांस्कृतिक आध्यात्मिक वाटचाल ही खूप दैदिप्यमान अशी झालेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नैतिकता, विवेक, विचार हे सगळे मनामध्ये अंतःकरणामध्ये दृढ झालेले आहेत। त्या दृष्टिकोनातून माऊलींचे विचार अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं कार्य हे जगापुढे पोचावं ह्या दृष्टीने हा सोहळा आहे। त्यामुळे प्रत्येक भाविकाला अशी विनंती करतो जे संप्रदायाचं अनुकरण करतात आणि जे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्यासुद्धा संप्रदायाचं अनुकरण करतात त्यांना मी विनंती करेन की ह्या सोहळ्यामध्ये स्वतःच्या घरचं लग्न आहे अशा पद्धतीने उपस्थिती नोंदवावी। जे काम त्यांच्या हाताला लागेल, जी सेवा त्यांच्या हाताला लागेल ती सेवा त्यांनी ग्रहण करावी, ती सेवा देऊ करावी आणि इतरांना पण त्या सेवेसाठी प्रवृत्त करावं। आणि सर्वात महत्त्वाची सेवा हा ज्ञानयज्ञ आहे। त्यामुळे ज्ञानयज्ञामध्ये सर्वात पुण्यदायी सेवा म्हणजे श्रवणाची सेवा असते। त्यामुळे श्रवणाची सेवा करण्यासाठी जेवढ्या लोकांना तुम्हाला बोलवता येईल, जेवढ्या लोकांना निमंत्रण करता येईल तेवढ्यांना तुम्ही करा आणि या ठिकाणी या आळंदी नगरीमध्ये
माऊलींच्या सान्निध्यात होणाऱ्या ह्या 750व्या वर्षाच्या निमित्ताने, माऊलींच्या जन्मवर्षानिमित्ताने संपन्न होऊ घातलेल्या ह्या महोत्सवामध्ये प्रचंड संख्येने उपस्थित राहा आणि माऊलीचं वैभव द्विगुणित करा अशी मी सर्वांना विनंती करतो.